हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी आतार दया पुली चोपाळुनिया फली वरी बैसवू पाऊले. श्री गुरूंचे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदायत पत्र नेत्र तेन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा वज दावा व्यासुभटा समचरण सरोजम सांद्र नीलाबुधाबम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजस्फुरदि प्रदेशम विधींद्रादिदैवैः सदा स्तूयमानं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं. नागनाथ घाटावरती ब्रह्म सभेसी अरेडा बोलविण्या श्री ज्ञानेश्वरासी. श्री ज्ञानेश्वरासी सूक्ष्म शक्ती स्वरूपे संचार केला. नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. संतद्वारी कुतरा झालो संतद्वारी कुतरा झालो प्रेमरसासी सोकलो. भुंकत भुंकत द्वारे आलो ज्ञान थारोळ्या बैसलो. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत असे संत श्रेष्ठ पैठण निवासीनाथ महाराज श्री महाराजांचा 5 चरणाचा संत सानिध्याकरता मी माझ्या जीवनातली कुठली भूमिका निवडली त्या भूमिकेचं कुत्रा या सदरात चिंतन करणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल आपल्या या पुण्य पावन भूमीमध्ये ग्राम मसला गावामध्ये थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने तथा नारायणदेव बाबा भिकाजी बाबा यांच्या आशीर्वादाने आपल्या ग्रामामध्ये संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव. या भक्ती महोत्सवामध्ये पंचम वेदाचं होत असलेलं हे भव्य दिव्य स्वरूपातलं पारायण आणि कीर्तन सप्ताहाचे नियोजन. खरं तर आपली सगळ्यांची सुरुवातीला क्षमा मागतो की मला जरा यायला म्हणजे चांगलाच उशीर झाला. तब्बल 1.5 तास उशीर झाला. तुम्हाला 1.5 तास माझी वाट बघावी लागली. पण थोडंसं प्रवासामध्ये मला बुलढाण्यामध्ये वेळ झाला आणि निघतानाही थोडासा उशीरच झाला. कारण कथेचा आज नेमकं आम्ही मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरती होतो जरा आणि जिकडे तिकडे रस्त्याची कामं चालली. क्षमा याचना तुमची सगळ्यांची करतो. पण तुम्ही माझी 1.5 तास वाट पाहिली
मी 3 महिने झाले तुमची वाट पाहतोय हो. कधी भेटाल कधी भेटाल. त्याच्यामुळे आपलं जवळजवळ सारखंच आहे. तुम्ही वाटच पाहिली मी वाटच पाहिली. फार काही तुम्ही मना असं लावून घेऊ नका. पण मी म्हटलं होतं की मी माघारी निघायला सुद्धा तयार आहे. अनेक महाराज मंडळी तिथं आहे, तुम्ही कीर्तन करून घ्या. असं काही नसतं की विशाल महाराजांनीच यावं मग कीर्तन होईल. यातला कोणी जरी उभा राहिला तरी आपली साधकच मंडळी आहे सगळी. कारण हल्ली या वर्षातली जी महोत्सव जी कीर्तनं चाललीत ती स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या शताब्दी पुण्यतिथीचीच आहे. त्याच्यामुळे कोणी साधक उभा राहिला तरी तो या घरातलाच असेल, या कुटुंबातला असेल, यात काही सुद्धा शंका नाही. पण मुरलीधर महाराज, आमचे बंधुराज मसलेकर, ते स्वतः गाव त्यांचं हे मला आज माहिती पडलं. खरं तर मुरलीधर महाराज एवढं परिचित होतं. उद्धव महाराज कोरडे ज्यांच्या मुखातून नेहमी या परिवाराचं बोलणं वगैरे ऐकायचो. पण आज मुरलीधर महाराजांची भेट झाली. त्यांच्या संपर्कातनं या ठिकाणी माझ्याकडे आलेली ही कीर्तन सेवा, गुणीजन गायक वादक महाराज मंडळी आदरणीय भगवान बाबांची चाल झाली. विष्णू महाराज, वागुंडे महाराज पण खूप दिवसानं नाशिक जिल्ह्यातून इथे भेटतायत. खरं तर संजय महाराज गिरमकर एक नावाचं व्यक्तिमत्व नगर जिल्ह्यामध्ये आहे की ज्यांच्या गाथा पारायणाला आपण नेहमी असतात. मला याचा विशेष आनंद आहे. उजव्या हाताला तुकाराम बाबा आहेत, डाव्या हाताला कैलास महाराज आहेत. ही सगळी गायक वादक गुणीजन महाराज मंडळी या सगळ्यांबद्दल प्रेमभावना समर्पित करतो. माझ्या बरोबर आलेले म्हणजे मध्य प्रदेशमधून जी कथा आपण युट्यूबला ऐकतो त्या कथेचं नियोजन ज्यांनी केलं होतं ते आदरणीय मनोज भाऊ सोबत आहेत. शेठजी आपण सुद्धा आज उपस्थित आहात. अनेक महाराज मंडळी आहेत, सगळ्यांची नाव मला पाठ नाही. गावकरी सुद्धा अनेक महाराज मंडळी आहेत. त्या सगळ्यांबद्दल प्रेमभावना समर्पित करतो. बबन बाबांच्या गाथा पारायणाच्या नेतृत्वाने आणि आपल्या सगळ्या साधकांच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. ज्ञात अज्ञात सगळ्यांबद्दल कृतज्ञता समर्पित करून आदरणीय सिद्धूभाऊ सुद्धा आहेत. प्रेमभावना समर्पित करून माझ्या चिंतनाकडे येतो. विठ्ठल संतद्वारी कुतरा झालो, प्रेम रसासी सोकलो. एक तर तुम्ही म्हणाल आला उशिरा, आला तर त्यात कुत्र घेऊन आला एकदम. असं काहीतरी नवीन आणायचं जरा भांडवल आम्हाला ऐकायला. आम्ही वाट बघतोय गड्या तुझी केव्हाची. खरं तर कुत्रा या सदरातील अभंग निवडत असताना पत्रिका माझ्या मोबाईलला आलेली, त्याच्यामुळे मी थोडीशी निमित्त वाचली. जोग महाराजांची पुण्यतिथी शताब्दी सुद्धा आहे आणि वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु जयराम बाबा भोसले यांचं एक वेगळं निमित्त या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मी म्हणून या प्रकरणाला थोडंसं छेडलंय. आज अभंगाची भाषा जर आपण पाहिली तर पूर्णतः अमंगळ आहे. या गादीवरून त्या शब्दाचा उच्चार करावा इतके ते शब्द पवित्र नाहीत. कुत्रा हा प्राणी इतका पवित्र नाही की त्याचा उल्लेख या गादीवरून करावा, करूच नाही. पण संत साहित्य इतकं पवित्र आहे महाराज, त्यातल्या शिव्या जरी वाचल्या तरी माणसाचा उद्धार होतो. आमचे गुरुजी एक नेहमी वाक्य बोलतात. ते असं म्हणतात, बऱ्याचदा वक्ते बाबा सुद्धा एक वाक्य बोलतात. ते असं म्हणतात, जिभेला आणि ओठाला गोड वाटतील, नवे नवे मनाला रुजतील म्हणून कुठल्याही कागदावरचे शब्द वाचून या पवित्र जीवनाचं वाटोळं केल्यापेक्षा संत साहित्यातल्या शिव्यांचं जरी पारायण केलं तरी मनुष्य नारायण बनतो. अशी उदात्त संस्कृती अध्यात्मामध्ये आणि साहित्यामध्ये शोभून दिसणारी वाङ्मय संपदा, साहित्य संपदा, जी साहित्य आपल्या संतांनी आपल्याला दिलं त्याचा भला मोठा एक विशेष प्रसाद सुद्धा आपल्याला सगळ्यांना मिळालेला आहे. म्हणून एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. परमात्मा गुंफण्याचं काम ज्या संतांनी केलं त्या संतांचे शब्द अमंगल असू तरी कसे शकतात. हा जो अभंग आहे याची भाषा जरी अमंगल असली तरी जीवन मंगल करणार आहे. नाथ महाराज म्हणतात, मी कुत्रा झालो. कुठं झाले कुत्रा? संतद्वारी कुत्रा झालो. सरळ अभंग वाटतो, पण वेदांताचा क्लिष्ट क्लिष्ट सिद्धांत नाथांनी शब्दातून मांडणं हेच नाथांचं वाङ्मय आहे. नाथ महाराजांचे अभंग बरीच लोक कीर्तनकार एखाद्या छोट्या मुलाने जर नाथांचा अभंग घेतला तर त्याला म्हणतात, का रे सोपा आहे म्हणून घेतला का? असं कोण्याच संतांचं वाङ्मय सोपं नाही, बुद्धीच्या पलीकडचं आहे. वेदांताचा क्लिष्ट क्लिष्ट सिद्धांत नाथ महाराजांनी जेवढा अभंगात ओवला, भारुडात ओवला, अनेक तुम्ही प्रकरण बघा संत साहित्याचे, सहज वाचायला येतात. वाचता वाचता कधी हसायला येतं, कधी कुतूहलता त्या अभंगाबद्दल, त्या साहित्याबद्दल वाटते. पण दुर्दैव हे की आपण त्याच्या खोलात शिरत नाही, ते कधी पाहत नाही. एक पिंगा नावाचं प्रकरण आहे. पिंगाग पुरी पिंगाग हे गाणं तरुणाला महाराष्ट्रात पाठ आहे. पण पिंगाग पुरी पिंगा हे गाणं ज्या चित्रपटाच्या मालकाने रिलीज केलं
ज्या दिग्दर्शकाने या महाराष्ट्रामध्ये प्रकाशित केलं, त्याला जर तुम्ही हा प्रश्न विचारला, हा पिंगा शब्द तुम्ही आणला कुठून, तर ते तुम्हाला सांगतील मी तो नाथ महाराजांच्या वाङ्मयातला घेतला. कारण नाथ महाराजांचं वाङ्मय सोडलं तर हे अलंकारिक शब्द दिसत नाही महाराज. एक नाथांचा पिंगा आहे, त्या पिंग्याची चाल सुद्धा तशीच आहे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा धांगड धिंगा ग, 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 अवघा धांगड धिंगा ग. वा, धांगड धिंगा पण इतका तालात म्हटला महाराजांनी की तो ऐकावा वाटतो. पिंगा गे बाई पिंगा, पोरी शब्द नाही त्याच्यामध्ये, बाई शब्द आहे की नाही. पण आज पोरी आवडतं ते बाई गे इतक्या प्रेमळ भाषेमध्ये नाथांनी केलेला संवाद मात्र आपल्याला आवडत नाही. सहज वाटतं ते ऐकायला वाचायला. भारूड नावाचं प्रकरण काढा, त्या काळातल्या रूढी भावनिक शब्दामध्ये नाथांनी गुंपल्या आणि त्याला नाव दिलं भारूड. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. महाराजांचं भारूड आहे. अशा अनेक गोष्टी आहे नाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये. काही ठिकाणी फुगडी आहे, फुगडी सुद्धा आपण तुकोबारांची वाचतो की नाही. हे संत साहित्यातले शब्द वाचले की असं वाटतंय कदाचित मनोरंजना करता असतील, पण तुकोबारांच्या फुगडीचा अर्थ काय महाराजांनी शब्द मांडले तुम्हाला ऐकायला थोडेसे विचित्र वाटतील, पण नक्की ऐका. महाराज असं म्हणतात, हागून भरले धू तुझ्या ढोंगा तोंडावरी थू थू थू, फू बाई फू फुगडी फू, सवती माझी तू आता फुगडी फू बाई फुगडी फू. काय अर्थ आहे त्याचा? विष्ठा केली कोणी? मायेने. त्या मायेने केलेली विष्ठा म्हणजे तुम्ही आणि मी, ही त्या मायेची विष्ठा. पण का रे, सवती माझी तू म्हणतात तुकोबार आहे, फुगडी फू बाई सवती माझी तू. हागून भरले धू, त्या विष्ठेला स्वच्छ करण्याकरता आपला जन्म झाला, पण त्या विष्ठेला स्वच्छ करण्यात आपण मग्न झालो नाही. उलट त्या विष्ठेला नटवण्यामध्ये जितका मनुष्य वेळ खर्च करतोय, तितकी या जीवनातली दुर्गंधी आणि मळ सारण्याकरता तो वेळ कधी खर्च करत नाही. तुझ्या ढोंगा तोंडावरी थू थू लेका, तुझ्या जीवनावरती तुला जीवनाचा अर्थच कळलेला नाही. असे अनेक अभंग आहेत. पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाचे नोरी. एखादा म्हणेल बावळट झाले कीर्तनकार, आता काय म्हणायला लागले. संत साहित्य सहज वाचावं आणि शब्दाच्या आपल्याला सुचेल तसा अर्थ लावावा, असं मुळात आपलं वाङ्मय नाहीये. तसं नाथ महाराज कुत्रा झालो म्हणजे खरंच कुत्रा झाले का? नाही, त्या भूमिकेत गेले. काय भूमिका घेतली तुम्ही कुत्र्याची? काय घेतली? त्याची अनेक कारण आहेत. काही कारण शास्त्रकारांनी आपल्याला फार गोड काढून दिली. ते असं म्हणतात, बहुआशी स्वल्प संतुष्ट हा, सुनिद्रो लघुचेतन हा, स्वामी भक्तश्च शूरश्च षडते श्वाणतो गुणा. का कुत्रा झालो? त्याचं कारण असं आहे, बहुआशी स्वल्प संतुष्ट हा. कुत्र्याच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत का ज्या मानवी नरदेह मिळालेल्या मनुष्याला सुद्धा अजून अनुभवता आलेल्या नाही. बहुआशी, त्याला जीवनामध्ये खूप मिळावं वाटतं महाराज, खूप. इतकं मिळावं वाटतं की मिळण्याच्या नादामध्ये आतलं बाहेर टाकावं लागलं तरी चालेल, पण मला मिळत राहावं ही अपेक्षा कुत्र्याची असते. बहुआशी. पण एकदा त्याची मालकीन घरी नाही, गावाला गेली ती. 12 वाजले, त्याला भूक लागली, मला काहीतरी खायला पाहिजे, आता कुणीतरी दिलं पाहिजे. पण घरात कोणी नाही. या घरात कोणी नाही, पण कोण्याच घरात कोणी नाही का? कुठेतरी कोणी असेलच. ते कुत्र शिपटे हलवत समोरच्या दरवाज्यात गेलं आणि तिथं शिपटे हलवायला लागलं. समोरच्या घरातली माऊली पाहते, याची मालकीन आज घरी नाही, त्याला काहीतरी दिलं पाहिजे. ती मालकीन आत गेली,
तिनं तिच्या चपात्या पाहिल्या. स्वतःचं कुत्रं नाही, पण दारात आलंय, चपाती घातली पाहिजे. कुत्र्याला जी चपाती घालता ती पहिली बनवलेली घालता का हो? पहिली चपाती कोणाला? बोला ना जरा माता भगिनी, कोणाला? बहुतेक तुमच्या घरी स्वयंपाक करायला बाया ठेवलेल्या असाव्यात. धन्यवाद, चांगल्या भागात येणं झालं माझं. बोला जरा पटपट. पहिली चपाती गाईला, करेक्ट? वा आजी. दुसरी चपाती देवाला, तीच प्रसाद म्हणून आपल्याला. आणि शेवटची चपाती कुत्र्याला. ही स्वयंपाक बनवण्याची पद्धत आहे. असं नाही भिजवली की निजवली, भिजवली की निजवली. त्याला तारतम्य आहे काहीतरी. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.